नमस्कार, मी डरंगे सर. आज आपण टेन्स काळाचा चौथा भाग पाहतोय. परफेक्ट कंटिन्यूस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. हे जे परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आहेत, ह्या काळाचा वापर खूप कमी प्रमाणामध्ये केला जातो. म्हणजे आपण बोलत असताना असा काळ खूप कमी प्रमाणामध्ये वापरतो. परंतु आपल्याला व्याकरणामध्ये हे चालू पूर्ण काळ आहेत, त्यासाठी आपल्याला हे शिकायचे आहेत. आता सुरुवातीला पाहूया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स याचा अर्थ होतो चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पण आहे आणि पूर्ण आहे असा वर्तमान काळ, त्याला म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. आज आपण पाहूया. बघा, इंग्रजीचं जी रचना आहे आपण याच्या अगोदर पाहिली. सुरुवातीला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या नियमाप्रमाणे मी सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, शेवटी काय आहे ऑब्जेक्ट घेतलेला आहे. आता लक्षात ठेवायचं कसं, या काळाची सूत्र लक्षात ठेवायची कशी हे मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण साधे काळ पाहिलेले आहेत, अपूर्ण आणि पूर्ण काळ पाहिलेले आहेत. आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस पाहतोय. बघा, परफेक्ट, मग परफेक्ट म्हटल्यानंतर पूर्ण काळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापदे वापरतो आपण? पूर्ण काळामध्ये हॅव किंवा हॅज ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. बघा, चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे. बघा, परफेक्ट सुरुवातीला आहे. परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये कोणती सहाय्यकारी क्रियापद वापरतो? हॅव आणि हॅज हे दोन सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणून मी तर काय घेतलं, कर्त्यानंतर हॅव आणि हॅज घेतलं. पुढं काय आहे बघा, कंटिन्यूस आहे. कंटिन्यूस म्हटल्यानंतर आपण कंटिन्यूस काळामध्ये काय वापरतो? कोणताही कंटिन्यूस काळ असू द्या, कोणत्याही कंटिन्यूस काळामध्ये काय असतं? FING म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो, म्हणून मी तर आयएनजी प्रत्यय घेतला. आता पूर्ण आणि चालू म्हणजे चालू आणि पूर्ण हे दोन्ही काळ जोडायचेत आणि ते जोडण्याचं काम बिन करतं, म्हणून मी बिन हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं. मग सूत्र कसं तयार झालं बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स सुरुवातीला सब्जेक्ट घेतला, परफेक्ट आहे, पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव सहाय्यकारी क्रियापद आहेत, हॅव घेतले. त्यानंतर अपूर्ण काळामध्ये क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो, म्हणून आयएनजी प्रत्यय घेतला. आता परफेक्ट आणि कंटिन्यूस टेन्स दोन्ही काळ आपण एकमेकांना बिन या सहाय्यकारी क्रियापदानं काय केले? जोडलेले आहेत आणि शेवटी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण सूत्र तयार केलं. समजलं का सर्वांना? ठीक नाही. बघा, हे जे बिन आहे, हे बिन त्या बीचं पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणजे बिन काय करतं? क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी बिन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतात, म्हणून इथं बिन घेतलेला आहे. मी तुम्हाला सोपं लक्षात राहावं यासाठी म्हणलं बिन काय केले? दोन्ही काळ एकमेकांना जोडले. आता या सूत्राप्रमाणे आपण एक वाक्य बघूया. करता म्हणून आपण काय घेतला? आय, त्यानंतर हॅव घेतलं, ह्याच पैकी हॅव घेतलं, त्यानंतर बिन घेतलं, FING क्रियापद आहे लर्न, लर्नला आयएनजी प्रत्यय घेतला लर्निंग, आणि ऑब्जेक्ट काय घेतलं? इंग्लिश. आता हे जे चालू पूर्ण काळ आहेत, या चालू पूर्ण काळामध्ये आपण दोन शब्दयोगी अव्यय वापरतो. प्रिपोजिशन आपण पुढे पाहणार आहोत. दोन प्रिपोजिशन वापरतो. पहिला आहे फॉर, दुसरा आहे सिन्स. फॉर म्हणजे जर अनिश्चित कालावधी असेल, 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, तेव्हा आपण फॉर वापरतो. आणि सिन्स म्हणजे निश्चित कालावधी असेल तर सिन्स वापरलं जातं. म्हणजे या वाक्याचा काय अर्थ झाला? आय हॅव बीन, बघा, आय हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 10 इयर्स, म्हणजे 10 वर्षापासून मी इंग्रजी शिकत आलेलो आहे. कळतंय का? म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया सुरू झाली, मी आता ते शिकत आलेलो आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये ती क्रिया आहे. अशा वेळेस आपण चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. दुसरं वाक्य पाहिलं, ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 2000, 2000 पासून तो इंग्रजी शिकत आलेला आहे. जर निश्चित कालावधी असेल तर आपण सिन्स वापरतो, जर निश्चित कालावधी नसेल तर आपण काय वापरतो? फॉर वापरतो. हे झालं आपलं चालू पूर्ण वर्तमान काळ. पुढचा काय आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ, म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया चालू होती, चालू झालेली होती आणि ती पुढे चालूच राहिलेली आहे, तेव्हा आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्सचा वापर करतो.
आता इथं मगा सांगितल्याप्रमाणे परफेक्ट आहे, बघा मला सांगा पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय वापरतो, हॅड घेतो, म्हणून हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पास्ट परफेक्ट कंटिन्यूस आहे, कंटिन्यूस मध्ये काय करतो, फी आयएनजी क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणून मी इथं काय घेतला, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. आता हे दोन्ही काळ जोडायचे, म्हणून दोन्ही काळ कशाने जोडलेले आहेत, बिन जोडलेले आहेत. बरोबर आहे का? मग सूत्र माझं काय झालं, सुरुवातीला काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, शेवटी काय आहे, ऑब्जेक्ट आहे की नाही. परफेक्ट पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट म्हणल्यानंतर पूर्ण भूतकाळामध्ये कोणतं सहाय्यकारी क्रियापद असतं, हॅड असतं. पुढे कंटिन्यूस आहे, कंटिन्यूस मध्ये काय असतो, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो, म्हणून आयएनजी प्रत्यय घेतला. आता पास्ट परफेक्ट आणि कंटिन्यूस हे दोन्ही काळ कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाने जोडले, बिनने जोडले, म्हणून काय घेतलं मी तिथं, बिन घेतलं. मग सूत्र काय झालं, सब्जेक्ट, हॅड बीन, फी आयएनजी आणि ऑब्जेक्ट. या सूत्रानुसार मी एक वाक्य तयार केलं. सब्जेक्ट म्हणून काय घेतलं, तर हॅड एकटच आहे, सगळीकडे हॅड घ्या. सब्जेक्ट म्हणून काय घेतलं, ही घेतलं, हॅड हाय असं, बिन हाय असं, आणि क्रियापद आयएनजी प्रत्यय काय केला, टीचिंग, आणि पुढे काय आहे, इंग्लिश. ही हॅड बीन टीचिंग इंग्लिश म्हणजे तो इंग्रजी शिकवत आलेला होता, भूतकाळामध्ये चालू क्रिया, तो इंग्रजी शिकवत आलेला होता. दुसरं वाक्य बघा, सब्जेक्ट म्हणून काय घेतला मी, राम घेतला, हे हॅड आहे असं, बीन आहे असं, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय वर्किंग हिअर, राम हॅड बीन वर्किंग हिअर म्हणजे राम येथे काम करत आलेला होता, त्याला काय म्हणतो आपण, चालू पूर्ण भूतकाळ. आता पुढचा जो काळ आहे फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस राहिलं, सॉरी इथं कंटिन्यूस लिहायचं राहिलं. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. आपल्या इंग्रजी वाक्याच्या रचनेनुसार सुरुवातीला सब्जेक्ट आहे, शेवटी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मी काय सांगितलंय, कोणताही भविष्यकाळ असू द्या, भविष्यकाळामध्ये काय असतं, शाल होईल असतं. आता ह्याच्याकडे बघा, परफेक्ट, परफेक्ट नंतर पूर्ण भविष्यकाळामध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरतो, हा कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो, शाल, विल आणि हॅव वापरतो, म्हणून मी इथं काय घेतलं, हॅव घेतलं. बरोबर आहे का? त्यानंतर परफेक्ट नंतर काय आहे, कंटिन्यूस आहे, कंटिन्यूस म्हणजेच काय असतो, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो, म्हणून मी इथं काय घेतला, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय घेतला. आता परफेक्ट आणि कंटिन्यूस हे काळ कशाने जोडले, बिन न जोडले, म्हणून मी इथं काय केलं, बिन घेतलं. अशा प्रकारे मी सूत्र तयार केलं. सगळ्यांना समजलं का सूत्र कसं तयार केलं, बघा कसं सूत्र तयार केलं, सुरुवातीला सब्जेक्ट आहे, शेवटी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर बघा नाव बघा, परफेक्ट कंटिन्यूस, परफेक्ट मग पूर्ण भविष्यकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापदे कोणते असतात, शाल, विल, हॅव, ते घेतले. पुढे काय आहे, कंटिन्यूस, कंटिन्यूस मध्ये काय असतो, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असतो, म्हणून मी आयएनजी प्रत्यय घेतला. आता ते कुणी जोडले, दोन्ही पण कुणी जोडले, बिनने जोडले, म्हणून मी बिन घेतलं. कळतंय का? पुढे बघा, आता त्या सूत्रानुसार आपण एक वाक्य तयार केलं. सब्जेक्ट म्हणून काय घेतला आपण, आय घेतला, शाल विल पैकी काय घेतलं, शाल घेतलं, आय आणि विल नंतर शाल वापरतो, बाकी सगळीकडे विल वापरतो, आय शाल. त्यानंतर हाय असं, हे बिन हाय असं, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, मी लर्न हे क्रियापद घेतलं, लर्न आयएनजी प्रत्यय लर्निंग, आणि ऑब्जेक्ट म्हणून काय घेतलं मी, इंग्लिश. अशा प्रकारे वाक्य झालं, आय शाल हॅव बीन लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आलेलो असेल, भविष्यकाळ, मी इंग्रजी शिकत आलेलो असेल. पुढे बघा, दुसरं आपण वाक्य घेतलं, सब्जेक्ट म्हणून ही घेतलं, शाल विल पैकी ही नंतर विल घेतलं, त्यानंतर हे हॅव आहे असं, हे बीन आहे असं, आणि त्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजे स्पीकला आयएनजी प्रत्यय स्पीकिंग इंग्लिश. वाक्य काय झालं, ही विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश, तो इंग्रजी बोलत आलेला असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण तिन्ही चालू पूर्ण काळ पाहिलेले आहेत. आय होप सगळ्यांना हे समजले असतील. धन्यवाद.